नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत नानकटाई। त्यासाठी लागणारे ते साहित्य घेतले मी। तूप घेतले, पिठी साखर, मैदा, बेसन, बारीक रवा, नंतर वेलची पावडर, तर बेकिंग पावडर आणि ड्रायफ्रूट। आता याच्यामध्ये तूप घेतले। हे तूप आपण चांगलं असं फेटून घेणार आहोत पूर्ण असं। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण फेटल्यानंतर मग पिठी साखर टाकणार आहोत। हे आपण आता चांगलं फेटून घेतलेलं आहे। आपण याच्यामध्ये आता साखर टाकणार आहोत। साखर पण मी चाळून घेतले। साखर पण चांगली याच्यामध्ये तुपामध्ये आपण असे मिक्स करणार आहोत। तूप आणि साखर हे आपलं चांगलं असं फेटून घेतलं आहे। हे बघा छान असं बॅटर चांगलं तयार झालं आहे। आता आपण याच्यामध्ये मैदा घालणार आहोत। हे पण मैदा पण मी चाळून घेतला आहे। त्यानंतर बेसन हे पण चाळून घेतलं आहे। सगळं चाळून घ्यायचं सगळे म्हणजे चांगले हलके होतात। आणि रवा चांगलं मिक्स करूया। आपण बेकिंग पावडर आणि वेलची पावडर हे पण टाकून घेऊया। तर चांगलं हे बॅटर एकत्र करून घेऊया आपण। हे आपलं आता चांगलं मळून घेतलं आहे मी। चांगला गोळा तयार करून घेतला आहे। आता ह्याचा आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आपण। हे असे आपण गोळे करून घेऊया याचे। आणि आपण याचं जर पीठ जर आपलं जरा सुकं वाटलं तर आपण तूप घ्यायचं। दूध वगैरे काय टाकायचं नाही याच्यामध्ये। हे बघा असे आपण गोळे तयार करून घेऊया। पण असं सुरीने असं थोडं कट मारून घेऊया आणि त्याच्यावरती आपण पिस्ताट लावूया। असे आपण तयार करून घेऊया नानकटाई। हे आपण नानकटाई तयार करून घेतले। ह्या प्लेटला मी खाली तूप लावून घेतलं आहे। आता आणि थोडं थोडं हे ठेवताना याच्यामध्ये अंतर ठेवायचं। हे आपण कढई 10 मिनिटं गरम करत ठेवली होती। खाली मीठ ठेवलं आहे मी। हे माझं वापरलेलं मीठ आहे। आणि त्याच्यावरती मी रिंग ठेवली। आता त्याच्यावरती आपण हे प्लेट ठेवूया। हे आता 20 मिनिटासाठी आपण बेक करायला ठेवूया। आपली 20 मिनिटं झालेली आहेत। खूप छान कलर आलेला आहे। छान दिसत आहेत। आपण हे आता गरम आहेत, थंड झाली की आपण ही आता काढून घेऊया। आपली तयार झालेली आहे नानकटाई। खूप छान झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।